कल्याण पूर्वेतून भाजपच्या तिकिटावर गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड मैदानात उतरणार का अशा चर्चा सुरू झाल्यात। व्हा तयार करू पुन्हा एकदा विजयाचा एल्गार असे बॅनर कल्याण पूर्वेत झळकलेत आणि त्यामुळे या चर्चांना उधाण आले। तर कल्याण पूर्वेत आमदार गणपत गायकवाड यांच्या संपर्क कार्यालयात कल्याण जिल्हा कोर कमिटीची बैठक सुद्धा सुरू आहे। मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार निरंजन डावखरे, नरेंद्र पवार, सुलभा गायकवाड हे यावेळी उपस्थित आहेत। प्रतिनिधी प्रदीप भणगे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अधिकची माहिती त्यांच्याकडून घेऊया। प्रदीप, आपण पाहतोय की गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड या विधानसभा लढवतील का अशा चर्चांना सुरुवात झाली आहे। काय नेमके तिथल्या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत, कार्यकर्त्यांना नेमकं काय वाटतंय, त्यावरून वातावरण लक्षात येत असतं काय आत्ताची परिस्थिती आहे? आपण जर बघितलं तर 2 दिवसापूर्वीच भाजपने पत्रकार परिषद घेतली आणि कल्याण जिल्ह्यातील 5 जागांवर दावा केला। यात डोंबिवली असेल, कल्याण ग्रामीण असेल, कल्याण पूर्व असेल, कल्याण पश्चिम असेल आणि अंबरनाथ या 5 जागांचा दावा केला। यानंतर कल्याण जिल्हा कोर कमिटीची आता बैठक ही भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या इथं पार पडली। या बैठकीनंतर कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण असतील, आमदार निरंजन डावखरे असतील, माजी आमदार नरेंद्र पवार असतील आणि गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड या आता भाजपच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेत आहेत। आपण जर बघितलं तर भाजपकडून विधानसभेची तयारीला सुरुवात झालेली आहे। विशेष म्हणजे या सर्व कल्याण पूर्व क्षेत्रामध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी यांनी बॅनर लावलेला आहे आणि या बॅनरच्या चर्चा सुरू झाली आहे। त्यामुळे येत्या विधानसभेमध्ये सुलभा गायकवाड या उभ्या राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि अशी चर्चा सुद्धा होत आहे। निश्चित प्रदीप, धन्यवाद दिलेल्या आहे सगळ्या सविस्तर माहितीसाठी।